राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे, पण त्याचा विचार अजून आम्ही कोणी केलेला नाही. कुठेतरी प्रयत्न केला जातो का जयंत पाटील अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला डिस्टर्ब करण्याचा? आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे ना तुम्ही. आपण कसं काय बोलणार? जे प्रश्न तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नाही किंवा उमेदवार पडण्याची शक्यता दिसते, जे पाऊस महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसते, सर्वे जे बोलत आहेत त्यानुसार, त्यामुळे सुद्धा तरी विरोधी पक्षाच्या चेहऱ्यांना आपल्या पक्षात निवडून घेण्याचा प्रयत्न होतो. काय आता बरेच चेहरे तिकडे गेलेले आहेत, पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल आपल्याला. पाटील साहेब, तुम्ही आता म्हटलं की प्रतिकेला त्याच्या नावाला खूप चांगला प्रतिसाद आहे, पण तिथून विद्यमान खासदार म्हणजे राजू शेट्टी यांचं पण नाव पुढे येत आहे, त्यामध्ये चर्चा आहे. यामुळेच कदाचित प्रतीक पाटील हे पर्यायी मार्ग स्वीकारतील का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. जशी एक चर्चा खूप स्थानिक लेवलला सुरू आहे. परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली आहेत, त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जयंत पाटील साहेब, असं का व्हावं की वारंवार तुमचंच नाव जे आहे ते दर 15 दिवसांनी तुमचं नाव काढलं? तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी. तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे. तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय. अशी पण चर्चा आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये सामील झाला तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रिपद देखील दिलं जाईल, त्यामुळे महत्त्वपूर्ण खातं दिलं. मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना. लोकसभेच्या जागा